नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनोरे आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण व्यापार चक्राचे नियंत्रण हा पाठ पाहणार आहोत. मागच्या पाठामध्ये आपण व्यापार चक्र म्हणजे काय, त्याच्या काय अवस्था आहेत, त्याचे काय परिणाम होतात या संबंधी आपण माहिती पाहिलेली होती. तर याच्याशी संबंधित असलेला पुढचा भाग म्हणजे जे काही व्यापार चक्र आहे त्याचं नियंत्रण कसं केले जाते, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, याविषयी आपण आजच्या या तासाला माहिती घेणार आहोत. तर तत्पूर्वी आपण व्यापार चक्र म्हणजे काय हे परत एकदा आपण याचं रिव्हिजन करू, म्हणजे परत एकदा तुम्हाला व्यापार चक्राचं एक ओळख होईल. तर आपण पाहिलेलं होतं की त्याच व्याख्या मी परत या ठिकाणी स्लाईडवरती आपल्याशी शेअर करतो आहे. तर त्याच्यामध्ये आपण व्यापार चक्र म्हणजे काय, तर हे आपण जे काही पाहिलेलं आहे तेच मागं सांगण्यात आलेल्या व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर सर्वप्रथम हॅबरलरची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये हे हॅबरलर ह्या ठिकाणी म्हणतात की लाभदायक तसेच हानिकारक व्यापाराची उन्नती तसेच अवनती याच्या कालावधीची अदलाबदल म्हणजे व्यापार चक्र आहे. तर लॉर्ड केन्स यांची ती व्याख्या आहे. त्याच्यामध्ये लॉर्ड केन्स असं म्हणतात की भाववाढ, बेकारीचे कमी प्रमाण आणि व्यापाराच्या चांगल्या अवस्थेत दिसते, तसेच घटत्या किमती व बेकारीचे वाढते प्रमाण व्यापाराच्या वाईट अवस्थेत दिसते, अशा आलटून पालटून येणाऱ्या अवस्थेला व्यापार चक्र असे म्हणतात. तर तशीच एक व्याख्या बेनहॅम यांची आहे. बेनहॅम असं म्हणतात की व्यापार चक्र हे वैभव संपन्नतेचा असा एक कालावधी आहे की त्यानंतर मंदी किंवा अवनतीचे आगमन स्वाभाविक असते. तर एकंदरीत या सर्व व्याख्यांवरून आपणाला असं सांगता येते की व्यापार चक्र म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अशा काही अवस्था असतात ज्याच्यामुळे लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. तर परत अशी एक अवस्था येते की अर्थव्यवस्थेत झालेल्या ह्या आकस्मिक बदलामुळे लोकांना त्याचा त्रास होतो, घाटा होतो, लोक नाउमेद होतात. तर अशा ह्या येणाऱ्या आलटून पालटून अवस्थांना आपण व्यापार चक्र म्हणत असतो असं आपणाला या ठिकाणी सांगता येते. तर हे जे काही व्यापार चक्र आहेत तर ह्या व्यापार चक्रांना कंट्रोल करता येते का, नियंत्रण करता येते का, तर करता येत असेल तर त्याची कोणती साधने आहेत, कोणते मार्ग आहेत, या सर्व बाबींची उत्तरं तुम्हाला आज या तासामध्ये मिळणार आहेत. तर व्यापार चक्राच्या ह्या जे नियंत्रणाची साधने आहेत ती कोणती आहेत हे आपण या ठिकाणी पाहू. तर या ठिकाणी व्यापार चक्राच्या नियंत्रणाची साधने, तर ही नियंत्रण का करायची व्यापार चक्रावर, तर आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं होतं की ह्या ज्या काही व्यापार चक्राच्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये समृद्धी असते, घसरण असते, मंदी असते, पुनरुत्थान असते, अशा या चक्राच्या अवस्था असतात. तर समृद्धी जेव्हा येते, ज्याला आपण तेजी म्हणतो, ते अशी तेजीचा जो कळस आहे, तेजी जर त्याच पद्धतीने जास्त जर राहिली, तेजी मोठ्या प्रमाणावर झाली, तर त्याचं काही जनसामान्यांना तोंड द्यावं लागते. तेजीमुळं मोठ्या प्रमाणावर भाववाढ होते. तर अशा ह्या भाववाढीमुळे अर्थव्यवस्था घसरणीकडे वाटचाल करू लागते.
लोकांना खरेदी करणं परवडत नाही, मग लोक खरेदी करणं थांबवतात. तर त्याच्यामुळे ग्राहक भेटत नाही, उत्पादन थांबते, मग अर्थव्यवस्थेची घसरगुंडी त्या ठिकाणी सुरू होते. तर अशा प्रकारचे याला कुठेतरी रोखणं हे गरजेचं असते. कारण का याचा ह्या ज्या काही व्यापारचक्र आहे त्याचा अनेक गोष्टीवर परिणाम होतो, अनेक गोष्टी बदलतात. तर त्यात खास करून चलनाच्या मूल्यामध्ये मी आता जे काही भाववाढ म्हणलो ते चलनाचं अवमूल्यन होते, विषमता, भ्रष्टाचार, साठेबाजी, बेरोजगारी यासारखे अनेक प्रश्न या ठिकाणी व्यापारचक्रामुळे निर्माण होतात. त्यामुळे राज्यकर्त्यांना म्हणजे देशातील सरकारांना या व्यापारचक्राला लगाम लावणं गरजेचं असते, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणं गरजेचं असते. तर आणि याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करताना प्रामुख्याने देशात असलेल्या मध्यवर्ती सरकारांकडून किंवा देशात असलेल्या यंत्रणेकडून खालील 3 प्रकारच्या साधनांचा या ठिकाणी वापर केला जातो, जे की येलो कलरमध्ये मी एनसर्कल करत आहे. तर ही 3 साधनं आहेत. तर याच्यामध्ये पहिलं साधन आहे मौद्रिक साधन, आणि दुसरं साधन आहे वित्तीय साधन, आणि तिसरं साधन आहे इतर साधन. तर आजच्या या तासामध्ये आपण ही तिन्ही साधनं कशाप्रकारे व्यापारचक्रावर नियंत्रण प्रस्थापित करण्यास मदत करू शकतात, कशाप्रकारे सहाय्यभूत होतात, याविषयीचं आपण अध्ययन करणार आहोत. तर आपण अशा प्रकारे एक एक करून ह्या साधनांचा आपण या ठिकाणी आढावा घेऊ. तर चला मित्रांनो, आपण सर्वप्रथम मौद्रिक साधने कोणती आहेत याविषयी आपण माहिती पाहू. तर पहा, स्लाईडवरती मी मौद्रिक साधने हे स्लाईड आपल्याशी शेअर करत आहे. तर यालाच आपण मॉनिटरी मेजर्स असे म्हणतो इंग्रजीमधून. तर ही जी काही मौद्रिक, मुद्रा म्हणजे पैसा, हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. मुद्रा म्हणजे पैसा. तर पैशाविषयक ही जी काही साधनं आहेत ज्याच्यामुळे व्यापारचक्राला लगाम घालता येतो, व्यापारचक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते, तर ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण सर्वांना माहीत आहे की जी काही मौद्रिक साधने पैशाविषयक साधने आहेत ज्याच्यामुळे व्यापारचक्रावर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. पण आपल्याला हेही माहिती आहे की हे जे काही मौद्रिक साधन आहे हे देशातल्या मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणात असते. म्हणजे ज्याला मध्यवर्ती बँक म्हणजे आपण RBI म्हणतो, सेंट्रल बँक म्हणतो, त्या बँकेचं म्हणजे पैशाविषयी, देशातल्या पैशाविषयी जे काही निर्णय घेते, धोरण ठरवते, ती म्हणजे त्या देशातील RBI म्हणजे मध्यवर्ती बँक असते. आणि मौद्रिक जी काही साधने आहेत आणि ह्या बँकेच्या हातामध्येच, मध्यवर्ती बँकेच्या हातातच नियंत्रणामध्ये ही साधने असतात. म्हणजेच दुसऱ्या अर्थातच सांगायचं झालं तर मध्यवर्ती बँक जी आहे देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण करून त्या ठिकाणी किमती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जेव्हा तेजी असेल वा मंदी असेल तेव्हा या तेजी आणि मंदीचा जनसामान्यांवर खूप मोठा एक परिणाम घडून येतो, आणि त्याला कुठंतरी नियंत्रण लावायचं असेल, चाप लावायचं असेल तर त्या ठिकाणी RBI शक्यतो आपल्या हातात जेवढे काही साधनं आहेत तर त्याचा वापर करते, ज्यालाच आपण मौद्रिक साधने असं म्हणतो. तर या मौद्रिक साधनाचेही या ठिकाणी काही प्रकार आहेत. ते म्हणजे 2 प्रकार आहेत एकंदरीत. ते म्हणजे पहिलं आहे संख्यात्मक साधन आणि दुसरं आहे गुणात्मक साधन. तर ही ती साधनं संख्यात्मक आणि गुणात्मक, तर याविषयी आपण या ठिकाणी आढावा घेऊ. तर
आता पहा, संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने म्हणजे जी काही संख्याला नियंत्रित करणारी आहेत, तर त्याला आपण संख्यात्मक साधने असं म्हणतो. तर तर याच्यामध्ये पहिलं आपण संख्यात्मक साधने कोणती आहेत त्याचा आपण माहिती घेऊ. आणि संख्यात्मक साधने काय असतात ते या ठिकाणी पाहू. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासमोर दिलेले आहे की संख्यात्मक जी काही साधनं आहेत, म्हणजे संख्या ज्याला म्हणतो की पैशाची जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये काही बदल करून RBI अशा प्रकारचं म्हणजे धोरणे म्हणजे साधनांचा त्या ठिकाणी वापर करते. म्हणजे मध्यवर्ती बँक म्हणजे पैशाच्या संख्येत घट करून वस्तूच्या किमती नियंत्रणात ठेवते. म्हणजे थोडक्यात काय, तर पैशाच्या संख्येवर परिणाम करणारे जी साधने आहेत त्याला आपण संख्यात्मक साधने असं म्हणतो. म्हणजे पैशाच्या संख्येवर नियंत्रण प्रस्थापित करून त्या ठिकाणी व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येते. तर या साधनांमध्येही काही प्रकार आहेत. तर या ठिकाणी आपण पहिला प्रकार म्हणजे या ठिकाणी बँक दर आहे. तर बँक दर हे एक संख्यात्मक साधनामध्ये देखील या ठिकाणी प्रकार आहेत. जवळपास 3 प्रकार या ठिकाणी येतात. बँक दर, रोख्यांची खरेदी विक्री आणि राखीव निधीचे प्रमाण. तर ते आपण पुढील प्रमाणे पाहू. तर आता या ठिकाणी बँक दर हा जो एक प्रकार आहे त्याचा आपण आढावा घेऊ. तर बँक दर आपण मागे पण याविषयी माहिती पाहिलेली होती. बँक दर म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्या दरास बँक दर असे म्हणतात. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्या दरास बँक दर असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही देशातील जी काही मध्यवर्ती बँक असते, तर ज्याप्रमाणे ह्या व्यापारी बँका जनसामान्यांना कर्ज देतात, अगदी त्याचप्रमाणे व्यापारी बँकांनाही पैशाची गरज भासते, तर त्या देखील कर्ज घेतात आणि त्यांना कर्ज मध्यवर्ती बँकेकडून मिळते. तर आणि ती मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देतात त्या दरास बँक दर असे म्हणतात. तर पहा, साहजिकच आहे की आता व्यापार चक्राला नियंत्रण ठेवण्यासाठी, चाप लावण्यासाठी या बँक दरांचा अतिशय महत्त्वपूर्ण वापर होतो. तर पहा, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते तर या तेजीला रोखण्यासाठी त्या ठिकाणी बँक दराचा वापर केला जातो. म्हणजे काय की त्या ठिकाणी बँक दरात वाढ केली जाते. म्हणजे RBI व्यापारी बँकांना जे कर्ज पुरवठा करते आणि तेव्हा लक्षात घ्या की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आहे, मोठ्या प्रमाणात पैसे झाल्यामुळे महागाई वाढलेली आहे, चलनाचं मूल्य घटते आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही जी काही मध्यवर्ती बँक आहे ती बँक दरात बदल करते. म्हणजे बँक दर जे आहे ते त्याच्यामध्ये वाढ करते. ते वाढ का करते, त्याचा हेतू एवढाच की त्यातून कर्ज मागणी जी आहे, आता RBI जर मोठ्या प्रमाणावर जास्त व्याज दराने व्यापारी बँकांना कर्ज देत असतील तर साहजिकच आहे की व्यापारी बँक देखील ग्राहकांना त्या ठिकाणी व्याजाचे दर वाढवते. मग एकंदरीत ह्या प्रकारामुळे कर्ज महाग होते आणि RBIची इच्छा तीच असते, कर्ज हे महाग व्हावेत आणि कर्ज मागणी आणि जी काही पतनिर्मिती आहे तर ती कमी व्हावी. यासाठी ती जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा बँक दरात वाढ करते. मग त्याच्यामुळे लोकांच्या हातात पैसा कमी होतो, लोक कमी मागणी करतात, म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी वस्तूच्या किमती कमी होतात. तर
अशा प्रकारे याचं एक सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो. आणि वस्तूच्या किमती ह्या जे काही ह्या तेजीमुळे भाववाढ झालेली आहे ती कमी व्हावी यासाठीच त्या ठिकाणी बँक दरात वाढ केली जाते. म्हणजे तेजीला रोखण्यासाठी या ठिकाणी बँक दरात वाढ केली जाते. तर अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी मंदीला रोखण्यासाठी व्याजदरात घट केली जाते. म्हणजे याउलट जर समजा की अर्थव्यवस्थेमध्ये आता मंदी आहे, मंदी असल्यामुळे काय होते हे आपण या अवस्थामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे लोकांचं उत्पन्न कमी होते, उत्पादन घटते, मागणी घटते, रोजगार घटतो. अशा प्रकारे एक नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येते. तर लोकांकडे म्हणजे अर्थव्यवस्थेत एकंदरीत पैसा नसल्या कारणाने उत्पादन घटते. मग त्याच्यामुळे जेव्हा अर्थव्यवस्थेत अशा प्रकारची मंदी असते आणि ही मंदी असताना जी RBI आहे ती काय करते की व्याजदरात घट करते. जेव्हा मंदी असते तेव्हा व्याजदरात घट यासाठी करते की लोकांकडे पैसे नसल्या कारणाने, आता मंदी म्हणजे काय, उत्पादन नाही, मागणी नाही, रोजगार नाही, उत्पन्न नाही, लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटते, त्याच्यामुळे नवीन जे कंपन्या आहेत ते येत नाहीत, उद्योगधंदे निर्माण होत नाहीत. तर अशा वेळेस पैसा नाही म्हणून उद्योगधंदे नाहीत. हे जे काही अर्थव्यवस्थेमध्ये चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी, म्हणजे त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी मध्यवर्ती बँक त्यावेळेस व्याजदरात घट करते. व्याजदर कमी झाल्यामुळे आता हे जे काही बँक दरात त्या ठिकाणी घट करते. तिथं बँक दरात वाढ बनलेलं होतं, आपण तेच आहे, बँक दरात वाढ म्हणजे या ठिकाणी घट करते. म्हणजे बँक दरात घट केलेली आहे आणि त्याचा अर्थ व्याजदरात घट होतो. व्याजदर RBI जर व्यापारी बँकांना कमी व्याजदराने जर पैसे दिले तर त्या ठिकाणी व्यापारी बँका देखील अजून त्यांचं व्याजदर कमी करतील, म्हणजे ते बी लोकांना कमी व्याजदराने पैसा देतील. त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर म्हणजे व्यापारी असतील, ग्राहक असतील, त्या ठिकाणी पैसे घेऊन वस्तू आणि सेवा निर्मिती आणि पुरवठ्यामध्ये आपला हातभार लावतील, जेणेकरून अर्थव्यवस्था जी मंदीच्या म्हणजे खड्ड्यात गेलेली आहे, मंदीमुळे त्या ठिकाणी गर्तेत गेलेली आहे, तिला बाहेर काढण्यासाठी, वर काढण्यासाठी बँक दर त्या ठिकाणी एक महत्त्वाचं साधन आहे, मौद्रिक साधन म्हणून कार्य करते. तर म्हणजे बँक दर अशा प्रकारे हे संख्यात्मक साधन आहे, ज्याच्यामुळे ह्या पैशाच्या पुरवठ्यावर त्या ठिकाणी त्या पैशाच्या संख्येमध्ये कमी जास्त प्रमाणात बदल करून या ठिकाणी तेजी आधी मंदीला त्या ठिकाणी घालवता येते, म्हणजे व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. तर नेक्स्ट आहे रोख्यांची खरेदी विक्री. तर रोख्यांची खरेदी विक्री, तर आपणाला माहीत आहे की मध्यवर्ती बँक ही की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीच्या चक्राला आळा घालण्यासाठी अशा प्रकारे याही साधनांचा देखील उपयोग करते. म्हणजे तेजी मंदीच्या चक्राला आळा घालण्यासाठी या ठिकाणी RBI खरेदी विक्री साधनांचा उपयोग करते. तर हे कशा प्रकारे करते, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये जर समजा की तेजी आहे, तेजीची अवस्था आपण पाहिलेली आहे की तेजी यासाठी की लोकांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर वस्तूची मागणी करतात, उत्पादन वाढते आहे मागणी झाल्यामुळं, पण प्रत्येकाला काम भेटते आहे, रोजगार भेटते आहे, लोकांकडे पैसा भरमसाठ झालेला आहे. त्याचा परिणाम अशी अवस्था येते की जेव्हा प्रचंड पैशामुळे लोक प्रचंड मागणी करतात, त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती होत नाही, पुरवठा होत नाही, म्हणून त्याच्या किमती वाढतात, भरमसाठ एवढे वाढतात की त्या पैशाचं मूल्य जे आहे कमी होते. हे आपण मुद्रा परिणाम सिद्धांतामध्ये पाहिलेलं होतं. तर अशा ठिकाणी ह्या तेजीला जेव्हा अर्थव्यवस्थेत जेव्हा तेजी असते तेव्हा सरकार काय करते, तर रोख्यांची विक्री करत असते. रोख्यांची विक्री करते, त्याचा परिणाम
दुहेरी होतो. त्याच्यामुळे काय होते की ह्या रोख्यांच्या विक्रीमुळे तेवढ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये जी काही पैसा आहे तो हा पैसा मध्यवर्ती बँकेकडे जमा होतो. मध्यवर्ती बँकेकडे जमा होतो म्हणजेच तेवढा पैसा अर्थव्यवस्थेतून कमी होतो. म्हणजे लोकांकडचा पैसा तेवढा पैसा अर्थव्यवस्थेतून कमी होतो. म्हणजे त्यातून वस्तूची मागणी कमी होते व त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो. आणि त्याचा दुसरा परिणाम रोख्यांच्या विक्रीमुळे व्यापारी बँकांच्या ठेवी कमी होतात. म्हणजे व्यापारी बँकेकडे जे काय ठेवी असतात त्या ठेवी काय कमी होतात, कारण का लोक व्यापारी बँकेतला पैसा काढून सरकारी रोख्यांमध्ये गुंतवलेला आहे. म्हणजे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवलेला आहे. सरकारी रोखे म्हणजे जसं की LIC सारख्या पॉलिसी समजा, म्हणजे पॉलिसी ॲज अ इन्शुरन्स नसतो. तेही म्हणजे सरकारी रोखे हे बॉन्ड असतात. म्हणजे ते बॉन्डवर विशिष्ट मुदतीवर विशिष्ट व्याजदराने पैसा देण्याचं सरकारचं वचन असते. आणि सरकार ही एक मोठ्या प्रमाणाची विश्वसनीय यंत्रणा असल्याकारणाने आणि त्यातून जास्त व्याजदर भेटते आणि एक विश्वसनीय संस्था असल्याकारणाने लोक मोठ्या प्रमाणावर ह्या सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करतात. म्हणजे अशा वेळेस जेव्हा सरकारला वाटवलेलं आहे की या ठिकाणी तेजी मोठ्या प्रमाणावर आहे, तर ह्या तेजीला रोखण्यासाठी अशा वेळेस ह्या सरकारकडून त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक जी आहे त्या ठिकाणी रोख्यांची विक्री करते. पण त्याचा परिणाम हा होतो की किमती कमी करण्यावर होतो. म्हणजे लोकांचा पैसा मोठ्या प्रमाणावर तिकडे मध्यवर्ती बँकेकडे जमा केल्यामुळे व्यापारी बँकेच्या ठेवी कमी होतात. कारण का लोक व्यापारी बँकेतून पैसा त्या ठिकाणी काढून घेतात. तर ठेवीत घट होते. म्हणजे व्यापारी बँकेची पतनिर्मितीची काही क्षमता आहे ती त्या ठिकाणी घटते. पतपुरवठा कमी होते. परिणाम वस्तूच्या किमती कमी होऊन अर्थव्यवस्था तेजीकडून घसरणीकडे सरकते. म्हणजे हळूहळू वस्तूच्या किमती त्या ठिकाणी कमी होऊ लागतात. पण याउलट जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे तेजी रोखण्यासाठी या ठिकाणी सांगायचं काय की अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा तेजी असते तेव्हा ही तेजी रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक काय करते, रोख्यांची विक्री करते. तर या उलट जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते म्हणजे मंदी असते आणि ही मंदी घालवण्यासाठी मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी करते. पहिल्या वेळेस जेव्हा तेजी असते त्या ठिकाणी विक्री करते असं म्हणलेलं आहे आणि जेव्हा मंदी असते तेव्हा त्याची खरेदी करते. म्हणजे सरकार ते विकत घेते. जे ग्राहकांना विकलेले आहे त्यांच्याकडून परत घेते आणि त्यांना पैसे देऊन टाकते व्याजासकट. तर जेव्हा मंदी असते म्हणजे मंदीची अवस्था आपण पाहतो की लोकांचं उत्पादन घटते, उत्पन्न घटते, रोजगार घटते, लोक बेरोजगार होतात. आणि अशा वेळेस लोकांचं उत्पन्न कमी झाल्या कारणाने लोक मागणी करत नाहीत, त्याच्यामुळे उत्पादन घटते, रोजगार घटतो आणि देश अशा ठिकाणी घसरणीकडे वेगाने वाटचाल करू लागतो. अर्थव्यवस्था मंदीमध्ये असते आणि या मंदीला त्याचं कारण हेच आहे की लोकांकडे पैसा नाही. पैसा नसल्या कारणाने लोक खरेदी करत नाहीत. खरेदी न केल्यामुळे त्या ठिकाणी उत्पादन होत नाही. उत्पादन न झाल्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नाही. तर हे जे काही दुष्टचक्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, याला जर भेदायचं असेल तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत म्हणजे ग्राहकांच्या हातात पैसा देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी म्हणून आपण या कोरोनाच्या काळामध्ये पाहिलेलं होतं की सरकारनं 20 लाख कोटीचा पॅकेज जाहीर केलेला होता. वेगवेगळ्या प्रकारे लोकांना म्हणजे खरेदी करण्याची प्रलोभनं त्या ठिकाणी सरकारकडून दाखवण्यात येत होते. ते करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे आपण खुल्या बाजारात खरेदी विक्री संदर्भात आपण पाहतो आहात. तर या ठिकाणी मध्यवर्ती बँक काय करते की
जेव्हा मंदी असते, तर हे जे काही मंदी म्हणजे लोकांकडे पैसा नसल्या कारणाने लोक वस्तूला मागणी करत नाहीत, उत्पादन होत नाही, बेरोजगारी वाढते. आणि हे थांबवण्यासाठी अशा वेळेस जेव्हा मंदी असते त्यावेळेस मध्यवर्ती बँक खुल्या बाजारामध्ये रोख्यांची खरेदी करते. म्हणजे यापूर्वी मध्यवर्ती बँकेने जे रोख्यांची विक्री केलेली होती, विक्री केल्यामुळे लोकांचा पैसा मध्यवर्ती बँकेकडे जो जमा होता, तो पैसा आता मध्यवर्ती बँकेला आता असं वाटलं की आता लोकांना पैसा परत दिला पाहिजे, कारण का सध्या मंदी असल्या कारणाने लोकांचं उत्पन्न घटलेलं आहे, म्हणून लोक मागणी करत नाहीत. त्यासाठी हा पैसा त्यांना जर परत दिला तर त्यांचं उत्पन्न वाढेल. मग ते साहजिकच आहे की ते वस्तूच्या खरेदी करतील, मोठ्या प्रमाणावर मागणी वाढेल, मागणी वाढलं तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं तर रोजगार वाढेल, म्हणजे अर्थव्यवस्था मंदीतून निघून सुखरूप बाहेर येईल. यासाठी त्याचा तो परिणाम होतो. म्हणून त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक काय करते की बाजारामध्ये रोख्यांची खरेदी करते. तर हा एक आपण भाग या ठिकाणी पाहिलेलो आहोत. अशा प्रकारे रोख्यांच्या या विक्रीतून म्हणजे एकंदरीत जेव्हा विक्री करते, रोख्यांच्या विक्रीतून त्या ठिकाणी किंमत वाढीला आळा घातला जातो. तर रोख्यांच्या खरेदीतून त्या ठिकाणी मंदीला पायबंद केला जातो, असं आपणाला या ठिकाणी म्हणता येते. तर अगदी याचप्रमाणे शेवटचं या ठिकाणी संख्यात्मक साधन आहे ते म्हणजे राखीव निधीचे प्रमाण, ज्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणतात. तर ह्या संकल्पना ही साधनं लक्षात ठेवणं गरजेचं असते. ॲज अ अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण जेव्हा UPSC MPSC जे काही स्पर्धा परीक्षा देत असतो नव्हे, तर आपल्याला आपल्या देशाचे हे काही आर्थिक चलनवलन आहे ते समजलं पाहिजे. तर त्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला भविष्यामध्ये या परीक्षांमध्ये हे याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तर असो, तर आपण जे काही संख्यात्मक साधन आहे तर त्याच्यामधलं हे तिसरं प्रकार आहे या ठिकाणी राखीव निधीचे प्रमाण, ज्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशिओ असं म्हणतो. आता पहा, संख्यात्मक साधन आपण पाहतो आहेत संख्या, ज्याच्यामुळे पैशाच्या पुरवठ्यावर, पैशाची जी काही संख्या आहे त्याच्यावर त्याचा थेट परिणाम होतो. तर त्याच्यामध्ये हे तिसरं संख्यात्मक साधन आहे राखीव निधीचे प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशिओ. तर हे जे काही राखीव निधीचे प्रमाण आहे, तर याच्यामुळे कसा परिणाम होते, व्यापार चक्रावर कशा पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित केले जाते, तर हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की राखीव जी काही निधी आहे, राखीव निधी म्हणजे काय, तर राखीव निधी म्हणजे व्यापारी बँकां म्हणजे जे काही व्यापारी बँका आहेत आणि ह्या व्यापारी बँका त्यांच्याकडे ठेवीच्या विशिष्ट प्रमाणात रोख पैसा राखीव निधी म्हणून मध्यवर्ती बँकेकडे ठेवला पाहिजे. आणि हे प्रमाण काय असावे हे ठरवण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला असतो. त्यालाच आपण राखीव निधीचे प्रमाण म्हणतो. म्हणजे राखीव निधी असं प्रमाण आहे की हे जे काही व्यापारी बँकाकडे जो काही पैसा आहे, तर त्यांच्याकडे जे काही एकूण ठेवी आहेत, एकूण जे काही पैसा आहे, तर त्याच्यामधला काही विशिष्ट भाग हे RBIकडे ठेवत असतो, मध्यवर्ती बँकेकडे ठेवावा लागतो. सपोज एक व्यक्ती जर बँक ज्याला काढायची असेल, माझ्याकडे 100 कोटी रुपये असतील, तर 100 कोटीमध्ये जर बँकेने या कॅश रिझर्व्ह रेशिओचं प्रमाण जर 25% केलं, तर मला 25 कोटी रुपये RBIकडे ठेवावे लागतात. जर कॅश रिझर्व्ह रेशिओ 50 कोटी ठेवले तर मला 50 कोटी रुपये RBIकडे ठेवावे लागतात आणि 50 कोटी रुपये आता माझ्या हातात. म्हणजे विशिष्ट असं प्रमाण मध्यवर्ती बँकेकडे ठेवावं लागते. आणि हे प्रमाण काय असावे हे ठरवायचं जे काही अधिकार आहे ते बँकेला असते.
बँक ह्या प्रमाणात जर काही बदल केला, जर वाढ केली तर तेवढा वाढीव पैसा त्या ठिकाणी ठेवावा लागतो. तर त्याच्यामध्ये घट केली तर ते कमी पैसा त्या ठिकाणी ठेवावा लागतो. आणि ह्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला तेजी मंदीच्या चक्रातून बाहेर काढता येते. साहजिकच व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. तर आपण ह्या राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून तेजी मंदीवर कशा प्रकारे हे केले जातात ते आपण या ठिकाणी पाहू. तर म्हणजे कितीही प्रमाणात त्या ठिकाणी बदल करता येते. तर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते तेव्हा राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली जाते. जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली जाते. तर तेजीची अवस्था आता आपल्या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की तेजीची अवस्था म्हणजे प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत पैसा आहे आणि हा पैसा असल्याकारणाने लोक मोठ्या प्रमाणावर मागणी करतात. पण या वाढत्या मागणीच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वस्तूंच्या सेवांचं आणि वस्तूंचं उत्पादन आणि पुरवठा त्या ठिकाणी होत नाही. परिणामी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाववाढ होते आणि ही भाववाढीमुळं पैशाचं मूल्य घटते, चलनाचं मूल्य कमी होते. आणि ही भाववाढ जर रोखायचं असेल म्हणजे तेजीची अवस्था जर रोखायची असेल तर त्या ठिकाणी RBI म्हणजे मध्यवर्ती बँक काय करते, राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करते. राखीव निधीच्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ केल्यामुळे मध्यवर्ती बँकेचा उद्देश एवढाच असतो की ह्या तेजीला कुठंतरी आता नियंत्रण ठेवलं पाहिजे. तर हे वाढीव CRRमुळं म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओमुळं राखीव निधीचे प्रमाण जर वाढलं तर त्याच्यामुळे लोकांकडील जे काही पैसा आहे म्हणजे व्यापारी बँकेकडील जे काही पैसा आहे ते पैसा कमी होते. म्हणजे व्यापारी बँकेकडील पैसा कमी होते आणि ते कमी प्रमाणात आता पतनिर्मिती करतात म्हणजे लोकांना कमी कर्ज देतात. म्हणजे व्यापारी बँकांना तेवढा आता प्रॉफिट होत नाही. म्हणजे व्यापारी म्हणजे बँका लोकांना कर्ज कमी देतात, कर्ज देऊ शकत नाहीत पैसा नसल्या कारणाने. त्याच्यामुळे लोकांकडे पैसा जात नाही. लोकांकडे पैसा नसल्या कारणाने या ठिकाणी हळूहळू वस्तूच्या किमती म्हणजे मागणी कमी होते, वस्तूच्या किमती कमी होतात. जर या ठिकाणी जेव्हा RBIला जेव्हा वाटलं जेव्हा मंदी असल्यामुळं काय की मंदी कशामुळे असते की लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलेलं असते. उत्पन्न घटल्यामुळे लोक काय करतात, वस्तूला मागणी करत नाहीत म्हणजे त्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन होत नाही म्हणजे बेरोजगारी वाढते. आणि ही बेरोजगारी हे सगळं वाढण्याचं कारण म्हणजे उत्पन्न असते. लोकांकडे पैसा नसल्या कारणाने हे सगळं होत असते. अशा वेळेस RBI जेव्हा मंदी असते हे मंदी घालवण्यासाठी राखीव जे निधी आहे त्याच्या प्रमाणामध्ये घट केली जाते. राखीव निधीच्या प्रमाणात घट केली जाते. तर ह्या राखीव निधीच्या प्रमाणात घट केल्यामुळे व्यापारी बँकांना जास्त पैसा त्या ठिकाणी भेटतो. व्यापारी बँकेकडे जास्त पैसा येतो. ह्याने हा पैसा आल्या कारणाने व्यापारी बँक लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात आणि त्या ठिकाणी लोकांकडे पैसा वाढतो आणि लोक वस्तूची मागणी करतात आणि उत्पादन होते, रोजगार वाढते. अशा तऱ्हेने अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मंदीतून बाहेर पडू लागते. तर अशा प्रकारे राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून मध्यवर्ती बँक आपल्या धोरणाची पूर्तता करते हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी ही होती संख्यात्मक साधने. तर आता यानंतर आपण गुणात्मक साधने पाहू, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह मेजर्स असे म्हणतो. तर ज्याप्रमाणे संख्यात्मक साधनांच्या मदतीनं अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते, अगदी त्याचप्रमाणे ह्या गुणात्मक साधनांच्या सहाय्याने देखील
आपणाला या व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीवर आपणाला नियंत्रण प्रस्थापित करता येते. तर आता आपण पाहूत ही गुणात्मक साधने कोणती आहेत. तर पहा, गुणात्मक साधने ही संख्यात्मक साधनांपेक्षा भिन्न असतात. यालाच निवडक साधने म्हणतात. म्हणजे हे संख्यात्मक साधने ही वेगळी होती. आता तुम्हाला याचा फरक आता इथं लक्षात येईलच. ही गुणात्मक आहे, क्वालिटेटिव्ह आहे, संख्या नाही. आपण पहा बोलताना असं म्हणतो की आम्हाला क्वांटिटी नको, क्वालिटी पाहिजे, असं आपण बोलत असतो. आम्हाला वस्तूंची क्वांटिटी नको, क्वालिटी पाहिजे. आम्हाला कमी असेल तर चालेल, पण चांगलं पाहिजे, म्हणजे त्याचं गुण चांगलं पाहिजे असं म्हणतो, क्वालिटी बोलत असतो. तर तीच क्वालिटेटिव्ह एक त्याच्यावरूनच साधने हे टेक्निक आहेत. तर त्याला आपण गुणात्मक साधने असं म्हणतो. तर आता ह्या गुणात्मक साधनांमध्ये त्याचा जो पहिला प्रकार आहे आपण या ठिकाणी पाहूत, ते म्हणजे कर्ज व तारण यातील प्रमाण. पहा, आता गुणात्मक, आता म्हणलेलंच आहे की गुणात्मक साधने कशी आहेत की संख्यात्मक साधनांपेक्षा वेगळी आहेत. ती कशी वेगळी आहेत आता हे या ठिकाणी पाहू. तर ती संख्यात्मक साधनं होती की ज्याचा म्हणजे थेट असा परिणाम होत होता की पैशाच्या संख्येवर. त्या संख्यात्मक साधनांमुळे पैशाच्या अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर किंवा पैशाच्या संख्येवर, पैशाच्या मात्रेवर त्या ठिकाणी परिणाम होतात. तर आता आपण ही गुणात्मक साधने पाहतो आहोत. तर ही साधने ही कशी वेगळी आहेत ते पहा. तर याच्यामध्ये कर्ज आणि तारण यातील प्रमाण पहा. जे काही आपण कर्ज घेत असतो आणि कर्ज आणि तारण यातील जे काही प्रमाण आहे ते ठरवण्याचं जे अधिकार असते मध्यवर्ती बँकेला असते. मध्यवर्ती बँकेला असते. म्हणजे त्या मध्यवर्ती बँक ही तारण याचा अर्थ काय, जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेत असतो तर कर्ज घेत असताना ही बँक असंच कोणालाही कर्ज देत नाही. तर हे कर्ज घेत असताना त्या व्यक्तीकडे किती तारण आहे, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये आपण गहाण म्हणतो, काहीतरी गहाण ठेवावं लागते बँकेकडे, तेव्हाच त्या बँका कर्ज देतात. म्हणजे तारणावर त्या बँका कर्ज देत असतात. सपोज शेतकरी जर कर्ज मागत असेल तर बँकां शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या तारण म्हणून स्वीकारतात. म्हणजे त्याचं तारणाचं प्रमाण काय, मग सरकार हे करून देते की 2 एकर शेत असेल तर त्याला किमान 10,000 त्या ठिकाणी कर्ज भेटते. 2 एकरही नसेल तर त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणजे 2 एकर हे त्या ठिकाणी ते तारण झालेले आहे. म्हणजे अशा प्रकारे केवळ जमीनच नाही तर वेगवेगळी कोणतीही संपत्ती त्या ठिकाणी आपण तारण म्हणून ठेवू शकतो. तर यामध्ये हे जे काही कर्ज आणि तारण यातील जे काही प्रमाण आहे ते ठरवण्याचा जे अधिकार आहे ते त्या ठिकाणी मध्यवर्ती बँकेला असते. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते आणि ही तेजी असताना, तेजीची अवस्था म्हणजे प्रचंड पैसा झाल्या कारणाने भाववाढ त्या ठिकाणी घडून येते, हे आपण आता वारंवार अभ्यासलेलं आहे. तर ह्या भाववाढीमुळे पैशाचं मूल्य घटते, लोकांचं राहणीमान घटते, लोकांच्या जीवनमानावर परिणाम होतो. आणि जेव्हा ही अर्थव्यवस्थेत तेजी असते आणि त्याला रोखण्यासाठी तर त्या ठिकाणी कर्ज आणि तारण म्हणजे तारणावर देण्यात येणाऱ्या कर्जाचे जे प्रमाण आहे ते कमी केले जाते. म्हणजे सपोज 2 एकरला जर 10,000 रुपये ती बँक 10,000 रुपये बँक व्याज देत असेल, कर्ज देत असेल तर त्या ठिकाणी त्याचं प्रमाण कमी होऊन आता 2 एकरला 5,000 त्या ठिकाणी फक्त कर्ज मिळते. तर अशामुळे होते काय, तारण आणि कर्ज यामध्ये जे तारण ठेवून जे लोक कर्ज घेतात आणि त्याच्या कर्जाचं प्रमाण त्या ठिकाणी जर कमी केलं तर लोकांकडे काय होते, कमी पैसा जाते
आणि कमी पैसा गेल्या कारणाने, लोकांकडे पैसा नसल्या कारणाने लोक त्या ठिकाणी मागणी कमी करतात. अर्थव्यवस्थेमध्ये अशा ठिकाणी लोकांचा पैसा त्या ठिकाणी कमी होतो, म्हणून त्या ठिकाणी भाववाढीला आळा घालता येतो. तर जेव्हा मंदी असते, तर या मंदीच्या काळामध्ये लोकांकडे पैसा नसल्या कारणाने लोक वस्तूंना मागणी करत नाही. मग त्यावेळेस हे कर्जावर म्हणजे तारणावर देण्यात येणाऱ्या जे काही कर्जाचे प्रमाण आहे ते वाढवले जाते. म्हणजे 2 एकरला अगोदर 10,000 रुपये त्याला कर्ज मिळत होतं, नंतर त्याच्यामध्ये प्रमाण कमी झाल्यामुळे 5,000 मिळू लागलं. तर आता मंदीची अवस्था आहे आणि ही मंदीच्या अवस्थेमध्ये लोकांना जास्त पैसा मिळाला पाहिजे. तर 2 एकर जे तारण म्हणलं त्याच्यावर सुरुवातीला जे 10,000 भेटत होते, आता ती बँक त्या तारणावर कर्जमर्यादा वाढलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला 20,000 भेटू शकते. म्हणजे त्याचं प्रमाण ठरवतं किती टक्के द्यायचं. म्हणजे सोनं नाणे जे काय असतील आपल्या संपत्तीचे त्याचं जे काही मूल्य आहे, बाजार मूल्य, त्या बाजार मूल्याच्या टक्क्यावर त्या ठिकाणी हे कर्ज देण्यात येते. तर अशा प्रकारे तारणावर देण्यात येणाऱ्या कर्जाचं प्रमाण जर वाढवलं तर लोकांना जास्त पैसा भेटते. आता 2 एकर जर कोणी शेतकरी तारण ठेवत असेल तर त्या ठिकाणी त्याला आता 20,000 रुपये भेटते. म्हणजे पूर्वी जे 10,000 भेटायचे किंवा तेजीमुळे ते कमी झाले होते, 5,000 भेटत होते. आता मंदीमुळं या ठिकाणी लोकांकडे पैसा वाढवला पाहिजे, म्हणून अशा वेळेस त्या ठिकाणी तारणावर देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढवले जाते. याच्यामुळे लोकांकडे पैसा येतो आणि लोक मागणी करू लागतात आणि उत्पादन वाढते, रोजगार वाढते, अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मंदीतून हळूहळू बाहेर पडू लागते. तर म्हणजे कर्ज व तारण हे देखील एक गुणात्मक साधन आहे, ज्याचा वापर करून आपण व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. तर अगदी त्याचप्रमाणे पुढचा प्रकार आहे गुणात्मक साधनामध्ये उपभोग्य वस्तू कर्ज. पहा, अर्थव्यवस्थेमध्ये सामान्य व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून व्यवहार पार पाडताना अनेक अडचणी उद्भवतात. तर अनेक अडचणी आल्यामुळे त्या ठिकाणी तो जे काही चैनीच्या म्हणतो आपण, ऐषारामीच्या ज्या काही वस्तू म्हणतो, तर तो त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. मग त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. ऐषारामीच्या वस्तू त्याच्यामध्ये आपण स्कूटर म्हणता येते, टी व्ही म्हणता येते, फ्रीज, कार, मोबाईल्स, जे काही हे चैनीचे आहेत, ऐषारामाच्या गोष्टी आहेत. तर अशा गोष्टी तो घेऊ शकत नाही. तर अशा वेळेस म्हणजे हे जे काही उपभोग्य वस्तू आहेत, तर अशा उपभोग्य वस्तू घेता याव्यात यासाठी ह्या ज्या काही व्यापारी बँका असतात, पहा तुम्ही अनेक बँकाचे आपण बाजारात फिरत असताना याच्या जाहिराती लागलेल्या दिसतात की आमच्या बँकेकडून तुम्हाला ट्रॅक्टर मिळेल, घर खरेदी करण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी किंवा इतर काही स्कूटर घेण्यासाठी त्या ठिकाणी बँक कर्ज देत असते. तर अशा ह्या व्यापारी बँका देतात, कारण का व्यापारी बँकांना माहिती असते की लोकांना अशा प्रकारच्या वस्तू म्हणजे टी व्ही असो, लोक कर्ज काढतात बँकेतून, पण टी व्ही, फ्रीज या घरातल्या जे काही ऐषारामीच्या गोष्टी आहेत त्या खरेदी करतात. त्याच्यामुळे व्यापारी बँकांना फायदा होतो. तर पण जेव्हा अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते आणि व्यापारी बँका जर अशा प्रकारचे जर उपभोग्य वस्तूसाठी जर काही पैसे मोठ्या प्रमाणावर देत असतील, तर त्याच्यामुळे काय होते, पैसे मोठ्या प्रमाणावर दिल्यामुळे तेजीच्या काळामध्ये एकतर तेजी आहे ऑलरेडी अर्थव्यवस्थेमध्ये, आणि त्या तेजीमध्ये या व्यापारी बँका उपभोग्य वस्तूसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज जर देत असतील तर याच्यामुळे अजून पैसा वाढतो, मग अजून भाव वाढ होते. तर या तेजीला रोखण्यासाठी त्या ठिकाणी पण हे जे काही उपभोग्य वस्तूवर जे काही कर्ज आहे
हे कोणाला द्यावं कोणाला देऊ नये हे सर्व ठरवण्याचं अधिकार जे असते ते त्या ठिकाणी मध्यवर्ती बँकेला असते. म्हणजे व्यापारी बँका जे उपभोक्त्याला ज्या उपभोग्य वस्तूसाठी कर्ज देतात, म्हणजे कोणत्या वस्तू घेण्यासाठी किती किती घ्याव्यात आणि कोणत्या व्याजदराने आणि त्याची कर्जाची मुदती काय असावेत, तर हे सर्व ठरवण्याचा अधिकार देशातील मध्यवर्ती बँकेला असतो. म्हणून मध्यवर्ती बँक सर्व व्यापारी बँकांना सांगते की आता तुम्ही लोकांना उपभोग्य याच्यासाठी कर्ज द्या, उपभोग्य वस्तूसाठी कर्ज द्या. आणि जेव्हा तेजी असते आणि त्यावेळेस काय करते, मध्यवर्ती बँक उपभोग्य कर्ज देण्यास बंदी करते आणि मंदीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या कर्जांना प्रोत्साहन देते. म्हणजे जेव्हा तेजी असते त्यावेळेस उपभोग्य वस्तूंचं जे काही कर्ज आहे ते देण्यासाठी RBI काय करते, मनाई करते. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे ह्या वस्तूसाठी कर्ज द्यायच्या नाहीत, कारण का ऑलरेडी लोकांकडे पैसा असल्याकारणाने भाववाढ चाललेली आहे, तेजीची ही अवस्था आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे कर्ज बिलकुल देता कामा नये. म्हणजे उत्पादक असेल तर ठीक आहे, पण अशा प्रकारे उपभोग्य वस्तूसाठी कर्ज देऊ नये. तर अशा प्रकारे याच्यात बदल करून म्हणजे RBI व्यापार चक्रावर त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित करते. तर याच्यामध्ये चौथं आहे प्रत्यक्ष कार्यवाही. तिसरं आहे नैतिक समजावणी. पहा, आता नैतिक समजावणी ही एक वेगळी संकल्पना आहे. तुम्हाला वाटेल हे काय, की मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना सरकारची धोरणे यशस्वी करण्याकरता सहकार्य करण्याचे आवाहन करते, सूचना करते. याचा अर्थ काय, की तेजीच्या काळात व्यापारी बँकांनी जास्त पत निर्मिती करू नये, तर मंदीच्या काळात जास्तीत जास्त पत निर्मिती करून पैशाचा पुरवठा अशा प्रकारचं आव्हान ती करत असते. थोडक्यात पहा, आपण घरामध्ये पाहतो की आपण जे काही करत असतो, तर अशा वेळेस काही चुकत असेल तर अशा वेळेस आपल्या घरातील लोक आपल्याला नैतिक समजावणी देतात, म्हणजे समजून सांगतात. काही आपण एखादं चुकीचं कृत्य करत असो किंवा काही करत नसो, काही काम करत नसो, तर अशा वेळेस आपल्या घरातील जी मंडळी आहेत ती आपणाला चांगल्या भाषेत समजून सांगतात, बेटा असं करू नये, असं केलं नाही पाहिजे, अभ्यास करत जा. तर अशा प्रकारे ती नैतिक समजावणी असते. तर अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी मध्यवर्ती बँक ही सर्व व्यापारी बँकेची म्हणजे पालक असल्याकारणाने त्या ठिकाणी व्यापारी बँकांना नैतिक समजावणी देत असते. म्हणजे या ठिकाणी धाक नसतो. म्हणजे आपले पालक हे घरामध्ये एखादं चुकीचं कृत्य झाल्यानंतर नेहमी काही रागावत नाहीत, तर त्याच्यामध्ये ते एक म्हणजे आपण तसं करू नये यासाठी ते प्रेमानं सांगलेला त्यांचा एक सल्ला असतो, एक कळकळीची विनंती असते. यालाच आपण नैतिक समजावणी असे म्हणतो. तर म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे सरकार काय करते, मध्यवर्ती बँक काय करते, की व्यापारी बँका असतील किंवा अन्य अनुषंगिक बँका असतील, ह्या सर्व बँकांना अशा प्रकारे कधीकधी नैतिक समजावणी देऊन वेगवेगळ्या सूचना विनंती करून RBI आपल्या हे धोरणाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असते. तर हे नैतिक समजावणी आहे. मग याचा वापर करून देखील आपण त्या ठिकाणी व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. म्हणजे चांगल्या प्रेमळ भाषेत सांगते की जेव्हा तेजी असते, तेजीच्या काळामध्ये तुम्ही कर्ज देऊ नका. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या त्या ठिकाणी समजावणी ती बँक देत असते. तर चौथं या ठिकाणी आहे प्रत्यक्ष कारवाई. तर प्रत्यक्ष कार्यवाही, तर याच्यामध्ये ज्या व्यापारी बँका आहेत
ह्या व्यापारी बँका कधीकधी मध्यवर्ती बँकेचं ऐकत नाहीत. मध्यवर्ती बँकेच्या धोरणाला, विनंतीला त्या ठिकाणी त्या प्रतिसाद देत नाहीत. तर अशा बँकेच्या संदर्भामध्ये कार्यवाही करण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला असते. म्हणजे काही अशा बँका असतात, कर्ज देऊ नका, मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात आणि ते बँक बुडवून टाकतात. लोकांचे पैसे असतात बँकेमध्ये आणि ह्या बँका काय करतात, नको त्या बुडीत माणसाला, अयोग्य माणसाला कर्ज देतात. त्या ठिकाणी लोकांचे पैसे त्या ठिकाणी बुडून जातात. किंवा अशा प्रकारे RBI अशा बँकांना वेगवेगळ्या सूचना, सल्ले देऊन देखील अशा बँका जर ऐकत नसतील तर त्या बँकांवर प्रत्यक्ष डायरेक्ट ॲक्शन घेण्याचं काम या ठिकाणी RBI करत असते. म्हणजे मध्यवर्ती बँक करत असते. मध्यवर्ती बँकेला तो अधिकार असतो. ज्या व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेच्या धोरणाला, विनंतीला त्या ठिकाणी प्रतिसाद देत नाहीत, अशा बँकेच्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला असतो. तर यामध्ये कोणती कारवाई मध्यवर्ती बँक करते? पहा, बँकेला जास्तीचा कर्जपुरवठा नाकारणे. आता कोणती व्यापारी बँक असेल आणि ती सांगूनही वेगवेगळ्या सूचना, सल्ला जर RBIच्या ऐकत नसतील तर अशा बँकेला RBI कसल्याही प्रकारचा कर्जपुरवठा करत नाही. म्हणजे RBI जर कधी कर्जपुरवठा जर केलाच नाही तर या ठिकाणी ह्याचे व्यवहार थांबतात. तर याच्यामधून देखील व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. दुसरं आहे हुंड्याचे पुनर्गठन करणे. हुंड्या, ज्यालाच आपण चेक असे म्हणतो, तर ह्या ज्या काही चेक आहेत तर त्याचं पुनर्गठन म्हणजे करता येत नाही. पुनर्वठन, हुंड्या वठवता येत नाहीत, याला पुनर्वठन असे म्हणतो. म्हणजे आपण आपल्याकडे चेक काय करतो की बँकेत नेऊन ते चेक बँकेत देतो आणि त्याचे पैसे आपण करून घेतो, कॅशमध्ये रूपांतर करतो. पण कधीकधी त्या चेक धनादेश ज्या व्यक्तीने दिलेले आहेत त्याच्या नावावर तेवढे पैसे नसतील तर ते धनादेश त्या ठिकाणी बँक वटवत नाही, म्हणजे पैसे देत नाही. तर अशा प्रकारे जे काही चेक असतात तर ते कधीकधी चेक ते RBIच्या नावाने काढलेले असतात व्यापारी बँकांनी. मग आता हे जे काही चेक आहेत, ज्याला हुंड्या आहेत, त्या हुंड्या कधीकधी असा जर कोणती व्यापारी बँक असेल तर त्याचे हुंड्या न वटवण्याचा अधिकार त्या ठिकाणी RBIला असते. त्या ठिकाणी त्यांच्या हुंड्या वटवत नाही. तर याच्यामध्ये दुसरं आहे प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये दंड, व्याज आकारणे. म्हणजे कधीकधी ज्या बँका ऐकत नाहीत अशा वेळेस त्या ठिकाणी त्याच्यावर दंड लावल्या जाते किंवा व्याज लावल्या जाते आणि या प्रकारे अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गुणात्मक साधनांचा वापर करून व्यापार चक्रावर नियंत्रण म्हणजे तेजीमंदीवर आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडून प्रयत्न केले जाते. तर अशा प्रकारे ही म्हणजे गुणात्मक साधने होती ज्याचा वापर करून या ठिकाणी व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात येत होतं. तर आता आपण या ठिकाणी वित्तीय साधने पाहू. तर ह्या वित्तीय साधनांमुळे देखील व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. तर वित्तीय साधने कोणती आहेत, ज्याला आपण फिस्कल मेजर्स असं म्हणतो. पहा, व्यापार चक्राचे नियंत्रण करण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्याच्यातला हा दुसरा प्रकार म्हणजे वित्तीय साधन होय. तर ही जी काही साधने आहेत मध्यवर्ती सरकारच्या, आता हे शब्द लक्षात घ्या, पण अगोदरची जी काही गुणात्मक साधने होती, संख्यात्मक गुणात्मक साधने होती, ज्याला आपण मौद्रिक साधने म्हणलेलं होतं, याचं मुख्य प्रकार. तर ही जी काही मौद्रिक साधने आहेत
की त्या देशातील मध्यवर्ती बँकेच्या हातात होती. त्याच्यामध्ये गुणात्मक साधने, संख्यात्मक साधने हे आपण पाहिलेलं होतं. तर आता आपण ही जी काही व्यापार चक्राला नियंत्रण प्रस्थापित करणारी जी प्रामुख्याने जी 3 साधने होती, त्याच्यामध्ये मौद्रिक, त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे वित्तीय साधने होती. आणि हे जी काही वित्तीय जी काही साधने आहेत, तर ही साधने मध्यवर्ती सरकारच्या हातात असतात. आता मी मध्यवर्ती बँक म्हणत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मध्यवर्ती सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या हातात असतात वित्तीय साधने, ज्याला आपण वित्तीय साधने म्हणतो, ज्याच्यामुळे आपण व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करत असतो. ही साधने ही देशातील मध्यवर्ती सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या हातात असतात. डायरेक्टच सांगत तर नरेंद्र मोदींच्या हातात असतात, म्हणजे पंतप्रधानांच्या हातात असतात. देशाचा जे काही प्रमुख असतो त्यांच्या हातात, त्या शासनकर्त्यांच्या हातामध्ये ही साधने असतात. तर ज्याच्यामुळे ते देखील त्या ठिकाणी सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थ भरणा, तर अशा वेगवेगळ्या प्रकारे या साधनांचा वापर करून त्या ठिकाणी तेजी मंदीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केले जाते. तर ती वित्तीय साधनामध्ये ही कोणती साधनं आहेत ज्याच्यामुळे व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित केले जाते, हे आता या ठिकाणी पाहू. तर याच्यामध्ये पहिला आहे कर. कर म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे, सरकारकडून वसूल म्हणजे अनिच्छेने आणि अनिवार्यपणे वसूल केली जाणारी फीस म्हणजे त्या ठिकाणी कर हे म्हणतो. त्याला टॅक्स म्हणजे आपली इच्छा असो वा नसो आणि अनिवार्यपणे ते द्यावीच लागते, त्याला आपण टॅक्स असे म्हणतो. सरकार जर टॅक्स लावलं तर ते आपणा प्रत्येकाला देणं आहेच, द्यावंच लागतं. आपण ज्या काही वस्तू घेतो तर त्याच्यावर लागलेली असते, आपली इच्छा असो वा नसो, आपण एक पेन खरेदी केली तर त्याच्यातला 1 रुपया आपण सरकारला देतो, तर तो झाला टॅक्स. म्हणजे आपल्या अनिच्छेने आणि अनिवार्यपणे वसूल केली जाणारी एक फीस, तर ते कर. अशा प्रकारे कर काय करते, सरकार वेगवेगळ्या गोष्टीवर कर लावून पैसा जमा करत असते. म्हणजे सरकारचं उत्पन्नाचं एक साधन म्हणजे कर आहे. सरकारचं उत्पन्न हे करापासून होते. तर ह्या ज्या काही कर आहे, तर याचा वापर करून कशा प्रकारे या ठिकाणी तेजी मंदीला आळा घालता येते हे पाहू. तर पहा, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा तेजी असते आणि ह्या तेजीला आळा घालण्यासाठी सरकार करांच्या प्रमाणामध्ये किंवा व्याजदरात वाढ करते. म्हणजे पहा, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते म्हणजे ऑलरेडी लोकांकडे पैसा प्रचंड झाल्यामुळे भाववाढ झालेली आहे व वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर अशा वेळेस सरकार हे तेजीला आळा घालण्यासाठी काय करते की कर हे कमी करते. म्हणजे करांच्या प्रमाणात किंवा व्याजदरात वाढ करते. म्हणजे लोकांकडे पैसा झालेला आहे, जास्तीचा पैसा आल्यामुळे लोक प्रचंड मागणी करत आहेत. मागणी केल्या कारणाने त्या तुलनेमध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि पुरवठा होत नाही, परिणामी भाववाढ होते. आणि ही भाववाढ अशा प्रकारे भाववाढ जी होते ती लोकांच्या हातात आलेल्या जास्तीच्या पैशामुळे होते, मागणीमुळे होते. तर हे कुठेतरी कमी करून टाकायचं म्हणजे लोकांचा पैसा काढून घ्यायचा आहे. तर अशा वेळेस सरकार काय करते, करांमध्ये वाढ करते. म्हणजे मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढते. टॅक्स वाढल्याने, कर वाढल्याने लोकांच्या हातामधील पैसा सरकारकडे जातो. म्हणजे हा पैसा कमी झाल्या कारणाने त्या ठिकाणी मागणी कमी होते आणि हळूहळू वस्तूच्या किमती कमी होतात. म्हणजे अर्थव्यवस्थेचा म्हणजे अशी घसरण त्या ठिकाणी सुरू होते. तर अगदी या उलट जेव्हा मंदी असते, मंदी कशामुळे निर्माण होते, उत्पन्न कमी झाल्यामुळे, म्हणजे पैसा नसल्या कारणाने ही मंदी येते. थोडक्यात पैसा नसल्या कारणाने अशा वेळेस सरकार काय करते की लोकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे, पैसा नसल्या कारणाने लोक वस्तू घेत नाहीत, मागणी करत नाहीत, परिणामी त्या ठिकाणी उत्पादन आणि पुरवठा हे घटत चाललेलं आहे. तर ही मंदी घालवण्यासाठी सरकार काय करते, टॅक्स म्हणजे कर जे आहे ते कमी करते, कराचे प्रमाण कमी करते.
कराचे प्रमाण कमी केल्या कारणाने लोकांकडे पैसा आहेत, जास्तीचा पैसा थोड्या बहुत प्रमाणात निर्माण होतो आणि हा पैसा मग लोक कर कमी झाल्या कारणाने लोकांचं जे वास्तव उत्पन्नात वाढ झालेली आहे, तर परिणामी ते जास्त मागणी करू लागतात, मग उत्पादन वाढते, रोजगार वाढते, अशा ठिकाणी त्या ठिकाणी मंदी निघून जाते. तर हा एक ते वापर आहे. तर नेक्स्ट आपण पाहू सार्वजनिक कर्ज. पहा, सार्वजनिक कर्ज कशाला म्हणतो, म्हणजे सरकार ही देशातील एक सर्वोच्च यंत्रणा आहे जी लोकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम करत असते. म्हणजे लोकांच्या जीविताचं असेल, लोकांच्या संपत्तीचं असेल, तर ते संरक्षण करणारे म्हणजे सरकार हे आपण मायबाप म्हणतो, पालक म्हणतो. तर ते अशा प्रकारे आपल्या पाल्यांची म्हणजे देशातील लोकांची काळजी घेण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कर्ज काढत असते. कर्ज यासाठी काढते किंवा जेव्हा देशामध्ये पैसा कमी असतो, लोकांकडे या ठिकाणी खर्च करण्यासाठी पैसा नसतो, सरकार वेगवेगळ्या बाबीवर आपणाला खर्च करत असते आणि त्यासाठी ते कर्ज काढते. म्हणजे सरकार आपल्या खर्चासाठी लोकांकडून कर्ज घेते आणि कधीकधी तर दुसऱ्या राष्ट्रांकडूनही सरकार कर्ज घेते. म्हणून आपण हे सांगतो की भारतावर कर्ज वाढत आहे. तर अशा ह्या सरकारकडून काढलेल्या कर्जाला आपण त्याला सार्वजनिक कर्ज असे म्हणतो. तर अशा या सार्वजनिक कर्जाचा वापर म्हणजे करून देशातील तेजी मंदीला आळा घातला जातो. तर ते कशा प्रकारचे आळा घातला जातो पहा. देशामध्ये जेव्हा मंदी असते तेव्हा सरकार सार्वजनिक हितासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढते. मंदी असते, मंदीचं कारण म्हणजे उत्पन्नात घट, लोकांकडे पैशाच्या प्रमाणात घट, लोकांकडे पैसा नाही, लोकांचं उत्पन्न घटलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी लोक मागणी करत नाही, हे प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळेस जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते त्यावेळेस सरकार काय करते, मोठ्या प्रमाणावर कर्ज काढते. कर्ज काढून खर्च करते, अर्थव्यवस्था चालवते, देश चालवते. त्याच्या प्रमाणामध्ये मंदीमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सार्वजनिक हितासाठी वापरते. त्यातून काय होतात, वस्तूच्या किमती वाढतात, उत्पादन वाढते, रोजगार वाढते. आता पहा, अर्थव्यवस्था मंदीत भलेही असली तरी सरकार देखील अनेक प्रकारची कर्ज काढत आहे. तुम्हाला एस टीबद्दल सांगायचं असेल तर गेल्या या आपले जे काही शासकीय नोकरदार असेल तर यांचा जे काही पगार आहे सरकार कर्ज काढून देत आहे. म्हणजे त्यांच्या पैशामुळे ह्या लोकांना पैसा मिळू लागलेला आहे. म्हणजे यांचे घरं चालत आहेत त्यांच्याकडे. त्याच्यामुळे लोकांकडे वाढलेल्या पैशामुळे उत्पादन त्या ठिकाणी मागणी वाढते आहे. तर जेव्हा मंदी असते तेव्हा अशा प्रकारे सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज काढते. याउलट जेव्हा तेजी असताना त्या ठिकाणी सार्वजनिक कर्ज कमी करते किंवा कमी प्रमाणात त्या ठिकाणी कर्ज घेतली जातात. अशा प्रकारे तेजी आणि मंदी रोखण्यासाठी या सार्वजनिक कर्जाचा वापर केला जातो. तर आता याच्यामधलं या वित्तीय साधनामधलं नेक्स्ट आहे तुटीचा अर्थ भरणा. पहा, तुटीचा अर्थ भरणा हे वित्तीय साधनांपैकी एक महत्त्वाचं साधन आहे. ते म्हणजे तुटीचा अर्थ भरणा. तुटीचा अर्थ भरण्यातून सरकार काय करते की रोख पैशांच्या संख्येत वाढ करते. तुटीच्या अर्थ भरण्यातून सरकार रोख पैशाच्या संख्येत वाढ करते. तुटीचे अर्थ भरणा म्हणजे आपल्या खर्चापेक्षा उत्पन्न जेव्हा कमी असते, जेव्हा आपल्या खर्चापेक्षा जेव्हा उत्पन्न कमी असते त्यावेळेस आपण ही तुटीची अर्थभरणा करत असतो. म्हणजे आपण प्रत्येक कुटुंबामध्ये आपण तुटीची अर्थभरणा करतो.
म्हणजे आपला खर्च वाढत आहे आणि उत्पन्न नाही, अशा वेळेस आपण खर्च करणं बंद करतो काय? नाही. तर बाकी कुठून तरी आपण ते कर्ज काढू, काही काढू, असं वेगवेगळ्या प्रकारे करून म्हणजे तेवढं खर्च एवढं उत्पन्न आपण जमा करतो. त्यालाच आपण त्रुटीची अर्थभरणा म्हणतो. म्हणजे सरकार देखील जेव्हा सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असते, तेव्हा तुटीची अर्थभरणा करून सरकार त्या ठिकाणी उत्पन्न निर्माण करते, म्हणजे पैशाची संख्येत वाढ करते. म्हणजे त्याचा परिणाम या तुटीच्या अर्थभरणेमुळे देखील आपण तेजीमंदीवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. म्हणजे जेव्हा देशामध्ये तेजी असते, तेव्हा तेजी रोखण्यासाठी हे जे काही सरकार आहे ते काय करते? तुटीची अर्थभरणा कमी करते. म्हणजे तेजीच्या काळामध्ये प्रचंड पैसा आहे लोकांकडे, तर अशा वेळेस मग सरकार तुटीची अर्थभरणा करत नाहीत. म्हणजे आता लोकांकडून म्हणजे कर्ज घेऊन किंवा सरकार आता पैसे त्या ठिकाणी खर्च करत नाहीत. कारण का ऑलरेडी लोकांकडे पैसा मोठ्या प्रमाणावर आहे आणि लोकांकडे ह्या पैशामुळेच या ठिकाणी भाववाढ वाढलेली आहे. आता हे कमी करायचं असेल तर त्यावेळेस तेजी असताना तेजीला रोखण्यासाठी सरकार तुटीची अर्थभरणा कमी करते. याउलट जेव्हा मंदी असते, मंदीच्या काळामध्ये तुटीची अर्थभरणा वाढून चलनाच्या संख्येत आणि सार्वजनिक खर्चाच्या मध्ये वाढ करते आणि त्याच्यामुळे तुटीची भरणा त्या ठिकाणी केल्यामुळे वाढल्यामुळे त्या ठिकाणी लोकांकडे पैसा येतो, लोकांकडे उत्पन्न येते, उत्पादन वाढते, मागणी वाढते, रोजगार वाढतो. अशा ठिकाणी तुटीच्या अर्थभरणामुळे देखील व्यापार चक्रावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. तर नेक्स्ट आहे याच्यामध्येच ते म्हणजे सार्वजनिक खर्च. तर हे सगळं आपणाला माहीत आहे की सरकार हे देशातील लोकांचं एक पालक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असते. देशातील लोकांचं जीवनमान सुधारण्याचं, उंचावण्याचं, त्यांचं रक्षण करण्याचं काम सरकार करत असते. लोकांच्या हितासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करते, त्यालाच आपण सार्वजनिक खर्च असे म्हणतो. तर सार्वजनिक खर्च म्हणजे काय? सरकार लोकांच्या हितासाठी जो पैसा खर्च करते त्याला आपण सर्वजण सार्वजनिक खर्च असे म्हणतो. सार्वजनिक खर्च असे म्हणतो. पहा, तर या सार्वजनिक खर्चाचा वापर करून म्हणजे कशा प्रकारे तेजीमंदीला आळा घातल्या जाते? तर जेव्हा तेजी असते, ते तेजी असताना सरकार काय करते? तेजी घालवण्यासाठी सार्वजनिक खर्च कमी करते. म्हणजे ऑलरेडी तेजी चालू आहे, त्याच्यावेळेस सरकार आता खर्च करत नाही. तर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते आणि ही मंदी घालवण्यासाठी सरकार सार्वजनिक खर्चामध्ये त्या ठिकाणी वाढ करते. मंदीला घालवण्यासाठी सार्वजनिक खर्चात वाढ करते. अशा प्रकारे सार्वजनिक खर्चाचा वापर देखील तेजी मंदीला नियंत्रण करण्यासाठी केला जातो. तर याच्यामध्ये आता इतर साधने आहेत. त्या इतर साधनेमध्ये आहे अनिवार्य बचत. पहा, अनिवार्य बचत आहे. अनिवार्य बचतीच्या माध्यमातून देखील सरकार तेजी मंदीवर आळा घालू शकते. पहा, जेव्हा किंमत वाढ किंवा तेजी असते त्यावेळेस सरकार काय करते? सामान्य काही लोक आहेत, वेतनधारक आहेत, त्यांना बचत करण्याचं आवाहन करते. म्हणजे तेजीच्या काळामध्ये जे लोक मोठ्या प्रमाणावर खर्च करतात, हे यांच्याकडे पैसा जास्त आल्या कारणाने भाववाढ झालेली आहे, ते रोखण्यासाठी सरकार काय करते? प्रत्येकाला म्हणजे अनिवार्यपणे बचत करायला होते. लोकांना वाटल्यास जे काही सरकारचे वेतनधारक आहेत त्यांचा अनिवार्यपणे त्यांचा पैसा कमी करते, त्यांचा पैसा बचत करायला होते, जेणेकरून ते त्यांच्या हातात पूर्ण पैसे न देता कमी पैसे गेले पाहिजे, त्यांनी कमी मागणी केली पाहिजे, वस्तूच्या किमती त्या ठिकाणी कमी झाल्या पाहिजेत, असा हा उद्देश असतो. म्हणजे जेव्हा तेजी असते तेव्हा अनिवार्यपणे लोकांना बचत करायला होते. तर त्याच्यामुळे काय करतो? लोकांच्या खर्चास आळा बसतो आणि तेजीलाही त्या ठिकाणी आळा बसतो. आणि सरकार ते पैसा काय करते? उत्पादक कार्यामध्ये त्याचा वापर करते.
म्हणजे सरकारकडे अनिवार्य बचत केल्या कारणाने हा पैसा जमा होतो आणि सरकार ते लोकांच्या हितासाठी त्याचा योग्य वापर करते. दुसरं आहे त्या ठिकाणी साठेबाजीला आळा. म्हणजे व्यापार चक्रामध्ये पहा, साठेबाजी मोठ्या प्रमाणावर म्हणजे तेजीमंदी येत असते आणि ह्या तेजीच्या काळामध्ये साठेबाजीला ऊत येतं. म्हणजे काय तर लोक मोठ्या प्रमाणावर किमती वाढतात. तर किमती वाढल्या कारणाने लोकांना असं वाटतं की अजून पुढे किमती वाढतील. त्याच्यामुळे हे व्यापारी लोक मोठ्या प्रमाणावर वस्तू असून देखील ते साठवून ठेवतात गोदामामध्ये. तर हे साठवून ठेवल्या कारणाने एक कृत्रिम टंचाई निर्माण होते. अजून मग भाववाढ वाढते. यासाठी सरकार काय करते, हे तेजीला रोखण्यासाठी अशा प्रकारे काळा बाजार करणारे जे लोक आहेत, तर म्हणजे जे काही साठेबाजी करतात, तर त्यांना शोधून काढले जाते. सरकारकडून त्यांच्यावर धाडी घालल्या जातात की कोणीही अशा प्रकारे साठेबाजी केली नाही पाहिजे. कारण काय, ह्या साठेबाजीमुळे वस्तूच्या किमती वाढतात, तेजी होते आणि ह्याला रोखण्यासाठी देखील ह्या साठेबाजीचा वापर करता येतो. अशा प्रकारे सरकार व्यापार चक्र रोखण्यासाठी मौद्रिक, वित्तीय आणि इतर साधनांचा या ठिकाणी वापर करते. तर हे आपण आजच्या या पाठामध्ये सविस्तरपणे पाहिलेले आहोत. तर धन्यवाद, थँक्यू. आपण पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.